झोपून उठून बघलं तर ही टी व्ही चालूच आहे आणि घरात कोण ना. आता काय करायचं. काय जाऊ दे, मम्मीने पण मस्त तयारी केली ना. विचार करू की चला आज जाऊ पहिले शेतात बघू काय चाललंय. घरांशी बाहेर निघता तर काहीच ना, मावशी आणि मोठी बिड्डा निसतात त्यांना काय बोलायचा. तिथून निघलो गेलो तर शेतान बघता तर कोणच ना. नंतर पुढं लक्ष लागलं तर बरेच चिल्लर पार्टी आहे. मग त्यांची झालं. कनक ना आयुष्य बसले. बरं काय चाललंय राहुल, तर काहीच ना ना आराम चालू आहे. तर कनकची पण मजा आहे. कनकला बरं अरे ए बाबा परशील जरा सावकाश. मग जर हळूहळू पुढे गेलो बघतो तर 5 पांडव उभे आहेत. 5 पांडव उभे आहेत त्यांना तर काय बोलायचं. बाबा सार्थक नाही म्हणा बघून तर निकाल आताची सुरुवात केली. आता काय बोलायचं, तो तर माझी वाट लावील. इकडे बघता तो की दयपाला त्याला असं वाटतं की माझे मग शेंडवाऱ्या भूतच लागले. त्यानंतर काही चालले काहीच ना डागराम बोल खेळता. मग असं कसं डागराम बोल खेळता तुम्ही, यारपड के हो बोलतं. आता आम्ही करू तरी काय बोल पाण्याची रे. इकडे विनीत पळाला, आता त्याला काय बोलायचा. तरी डागरान बोलाच करीत बसला ना अजून. मग संध्याकाळचा देखावा आणि ही लाजणारी बायको. काय बोलायचं याला सांगा आता तुम्हीच. मी तर काहीच बोलू शकलो ना. पण तुम्ही काय करता, काहीच ना. एक जण टाकाला आणि 7 जण माराला. बाबा यांचा खेळ बघून मी इथून निघलो लगेच.